यांच्याकडून 515 रुपयाचं पारितोषिक CMC या संघाला आपण देतो. तेव्हा ते चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कमबॅक करताना पाहायला मिळत आहे. दोन षटकांचा सामना असेल. यानंतर महापुरुष विरुद्ध नवलादेवी स्पोर्ट्स क्लब यांनी देखील तयार व्हायचं खेळण्याच्या दृष्टीने. आपल्याला पुढील पुकार क्या बात आहे, चांगलं कमबॅक करतो, उसळी घेताना पाहायला मिळतो जर्सी नंबर 10 चा खेळाडू. उसळी घेताना पाहायला मिळतो. समांतर रेषेमध्ये पंचांचा हात, त्यामुळे अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल, धावसंख्येत वाढ होते. वाईट पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी सज्ज. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला, प्रयत्न फसतोय. सर्वच खेळाडू शेअर करताना पाहायला मिळतात या गोलंदाजाला. राऊंड द विकेट डावखुरा फलंदाज मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय, जातोय चौकार. क्या बात आहे, खणखणीत चौकार आलाय. सात धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय निशांत याला, आणि स्ट्राईकला आपण पाहतोय सचिन याला. डावखुरा श्रेणीतला फलंदाज मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय ऑन साईडच्या दिशेला. चांगला थ्रो देखील पाहायला मिळालाय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न पूर्णत्वास जाताना आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा सामना, 5 चेंडू आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. धावसंख्या असेल ती 8. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. निशान ओव्हर द विकेट. क्या बात आहे, चांगला टोलला चेंडू, पण तितकं चांगलं कॅच या ठिकाणी पाहायला मिळते. चांगलं ग्राउंड कव्हर केलाय. खरं तर कौतुक करायला पाहिजे या ठिकाणी या खेळाडूचं. चांगला झेल टिपलाय, आणि ज्या ज्यावेळी आपण झेल टिपत असतो त्या त्यावेळी गोलंदाज करणाऱ्या संघाचा आत्मविश्वास वाढत असतो. यानंतर महापुरुष विरुद्ध नवलादेवी स्पोर्ट्स क्लब दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी यायचंय. समालोचन कक्षाच्या ठिकाणी महापुरुष आणि नवलादेवी स्पोर्ट्स क्लब 8 धावा झाल्याचं धावफलकावरती आपण पाहतोय. कुणाल की वैभव गोलंदाजी करताना चला दुसरं षटक हाताळतोय कुणाल. गोलंदाजी मार्कवर कुणाल. महापुरुष आणि नवलादेवी स्पोर्ट्स क्लब आपले दोन्ही कर्णधार चला लवकरात लवकर या. आपल्याला विनंती आहे, वेळेचं बंधन आपल्याकडे आहे, चला सहकार्य करायचंय. चला दोन्ही कुणाल गोलंदाजी मार्कवर पाहतोय कुणाल. पहिल्या षटकामध्ये 8 धावा पाहिले आहेत. कुणाल कशा पद्धतीने षटक हाताळतोय पाहायचं. फुलटॉस होता आणि 1 बाउन्स. चांगला प्रयत्न होता,
क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. निश्चितपणे 38 जर्सी नंबर याने आपल्या संघासाठी 2 धावा रोखल्या आहेत. खरं तर चौकार जाणार होता परंतु रोखलाय, 2 धावा निश्चितपणे रोखल्यात. धावसंख्येत वाढीचा धावसंख्या धावफलकावरती 10. महापुरुष आपल्याला शेवटचा पुकार, अन्यथा आपल्या संघाला बाद केलं जाईल. वेळेचं बंधन आहे, आपल्याकडे थोडं लक्षात घ्यायचं आहे. महापुरुष विरुद्ध नवलादेवी स्पोर्ट्स क्लब. चला कोणीतरी यायचं आहे, विनंती आहे. नाणेफेकीचा कौल करायचा आहे लवकर. चला कोणी या, एक प्रतिनिधी पाठवायचा आपल्या संघातला. 10 धावा झाल्या धाव फलकावरती. 2 षटकांचा सामना पाहायला मिळतो आपल्याला. क्या बात आहे, मोठा फटका हा देखील होता, जातोय का? क्या बात आहे. आणि इथे मात्र झेल सुटतोय. ज्या ज्या वेळी झेल सुटला त्यावेळी फलंदाजाचा आत्मविश्वास हा वाढतो, द्विगुणित होतो. याच्या आधी चांगली क्षेत्ररक्षण केलं होतं, संघासाठी 2 धावा रोखल्या होत्या, परंतु हा जर झेल घेतला असता तर नक्कीच या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकला असता नवलादेवीचा संघ. परंतु प्रयत्न चांगला होता. 2 चेंडू धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात 12. कोणाला थोडासा नाखुश असेल आपल्या गोलंदाजी वरती, कारण चांगला टप्पा टाकला होता आणि हातातला चेंडू या ठिकाणी सोडलाय. करता हा झेल घेतला असता तर थोडासा आत्मविश्वास गोलंदाजी करणाऱ्या संघाचा वाढला असता, परंतु फलंदाज त्याचा आत्मविश्वास आता कायम वाढत जाणार, कारण झेल सुटलाय. डावकोळी श्रेणीतला फलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुन्हा हा देखील मोठा फटका पाहायला मिळतोय. 2 धावांसाठी प्रयत्न करणार का पाहायचा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला होता, परंतु 2 धावा रोखू शकले नाही. धावसंख्येत वाढ, धावसंख्या धाव फलकावरती 14. आतापर्यंत 6 धावा खर्ची झाल्या आहेत. चला महापुरुष आणि नवलादेवी स्पोर्ट्स क्लब शेवटचा पुकार. जर आपला खेळाडू किंवा प्रतिनिधित्व या ठिकाणी आला नाही तर आपल्या संघाला बाद केलं जाईल, आयोजकांचं असं सांगणं आहे. क्या बात आहे, कमबॅक करताना पाहायला मिळते. कुणाल या ठिकाणी निर्धाव रूपाचा चेंडू, 4 चेंडू, धावसंख्या धावफलकावरती 14. कुणाल चांगली फलंदाजी देखील करतो आपल्या संघासाठी. यानंतर लगेचच आपण कुणालला पाहणार आहोत फलंदाजी करताना. गोलंदाजीमध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकले आहेत आणि 6 धावा खर्च केल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू असतील. डावखोर श्रेणीतला फलंदाज मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन जाते फाईन लेगच्या दिशेला. 1 धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या धाव होते 15. चला चला लवकर. महापुरुष यानंतर होणारे उर्वरित सर्व सामने 2 षटकांचे असतील, याची प्रत्येक खेळाडूने नोंद घ्यायची. यानंतर होणारे सर्व सामने 2 षटकांचे राहतील. त्यानंतर शेवटचा चेंडू असेल, पुढे उठण्याचा प्रयत्न करतोय. पंचांचा निर्णय नोच्या रूपाने अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. 9+1 धावसंख्या होते 17. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली या चेंडूवरती. याच्या आधी चांगला कमबॅक केला होता, निर्धाव चेंडू होता, परंतु या ठिकाणी कुणाल थोडस नियंत्रण आपल्याला कमी पाहायला मिळालंय. शेवटचा चेंडू असेल, गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या चेंडू मध्ये आपण पाहतोय फिरवून घ्यायचा प्रयत्न करतोय का, मोठा फटका घ्यायचा प्रयत्न केलाय, जातोय चेंडू चौकाराच्या रूपाने 4 धावा या ठिकाणी मिळतील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 21. क्या बात आहे. चला 22 धावांचं आव्हान असेल नवलादेवी टायगर्स या संघासमोर. 12-22 असं समीकरण असेल. 12-22 आपण करू शकता. याआधी देखील सामन्यामध्ये आपण तडाखेबंद कामगिरी केली होती. कुणाला आणि वैभव याची जोड गोळी आपण पाहिली होती, त्याने देखील चांगली कामगिरी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. 12-22 हे समीकरण आपल्याला काही नवीन नाहीये, पण 12-22 हे समीकरण सहज पार करू शकता. चला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि आपलं दोन्ही सलामीवीर आपण मैदानात पाठवायचे. यानंतर होणारा सामना महापुरुष अ विरुद्ध नवलादेवी स्पोर्ट्स क्लब. यानंतर लगेच आपल्याला सामन्याला सुरुवात होणार आहे. चला नवलादेवी, चला घाई करायची आहे, आपला निर्णय कळवायचा. नवलादेवी आणि आपले सलामीवीर पाठवायचे.
नवलादेवी स्पोर्ट्स क्लब यांनी आपल्याला निर्णय कळवायचा आहे आणि नवलादेवी टायगर्स यांनी आपले दोन्ही सलामीवीर मैदानात पाठवायचे आहेत. चला 12-22 असं समीकरण असेल. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला नवलादेवी टायगर्स गाई करायचे. महापुरुष आणि नवलादेवी स्पोर्ट्स क्लब यानंतर होणारा लगेच सामना. नवलादेवी स्पोर्ट्स क्लब आपण नाणेफेक जिंकले आणि आपला निर्णय आपण कळवायचा आहे. पप्पन यांना आपला निर्णय कळवायचा आहे. चला घाई करा. लक्षात घ्या आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. 6 नंतर सूर्य मावळणार आणि त्यानंतर आपल्याला सामने खेळायला थोडंसं त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे सर्वांचा विचार आपण करायचा आहे आणि आपला निर्णय कळवायचा. पप्पन यांच्याकडे आपला निर्णय कळवायचा आपण. चला स्पीडअप करा थोडस. कुणाल 420 जर्सी नंबर 420. कुणाल आणि प्रथमेश सलामीचे दोन्ही सलामीवीर आपण मैदानात पाहतोय. स्ट्राईकला असेल कुणाल, नॉन स्ट्राईक येईल आपण पाहतोय प्रथमेश याला. 12-22 असं समीकरण असेल आणि गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय 143 जर्सी नंबर 143 प्रेमाचं प्रतीक 143 रोशन याला. 12 आणि 22 असं समीकरण. यानंतर माझे मित्र समालोचन कक्ष मध्ये यायचं म्हणजे सहाय्यक समालोचक गणेश सावंत. यानंतर आपण पुढील सामन्याचं समालोचन करायचं आहे. चला 12-22 असं समीकरण. पहिला चेंडू ओव्हर द विकेट सामना करेल कुणाल. क्या बात आहे. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न करतो. पहिल्या चेंडू मध्ये क्षेत्ररक्षण चेंडू खाली आणि या ठिकाणी झेल सुटलाय. माझे जसे मित्र म्हणतात की झेल दान केलाय जमिनीला. पहिल्या चेंडू मध्ये आला होती संधी परंतु संधी हुकली या ठिकाणी. चांगला प्रयत्न होता जर्सी नंबर 7 यांचा. इथे मात्र जीवनदान मिळते कुणाल यांना. महत्वाचा बॅटर आहे नवलादेवी टायगर्स संघाकडून. 12-22 असं समीकरण होतं. आता मात्र समीकरण येऊन ठेवलंय 10 आणि 20. माफ कर. अरे दांडी गोल, दांडी गोल. क्या बात आहे, क्या बात आहे. दांडी गोल या ठिकाणी होते. कुणाल यांना माघारी परतावं लागतंय. मोठा फटका कुणाल यांच्या रूपानं. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसलाय आणि त्रिफळाचित दांडी गोल झालेत. माघारी परतायत कुणाल. थोडेसे नाखुश असतील आपल्या या खेळीवरती. निश्चितपणे मोठे फटकेबाजी करू शकतात परंतु यावेळी यश मिळालं नाहीये. न्यू बॅटर मैदानात दाखल होताना पाहतोय जर्सी नंबर 33 कौस्तुभ याला. 10 आणि 20 असं समीकरणात आपण पाहतोय. नवलादेवी टायगर्स यांचा संघ 10-20 हे समीकरण आहे. एक षटकार किंवा एक चौकार या सामन्यामध्ये गणित बदलू शकतो. या सामन्याचं समीकरण बदलू शकतो. नवलादेवी स्पोर्ट्स क्लब नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा या ठिकाणी आपण निर्णय घेतला आहे. चला सामन्याकडे वळूया. पुढील चेंडूसाठी सज्ज आहे. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी 2 धावांसाठी प्रयत्न असेल परंतु एका धावेवरती समाधान मानावे लागतं. 3 चेंडू धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात ते 3. 22 धावांचं आव्हान असेल नवलादेवी टायगर्स या संघाला आणि 3 धावा आतापर्यंत केल्या आहेत. 9 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण पाहायला मिळत आहे. मी जसं मगाशी म्हटलं की षटकार आणि चौकार. एक षटकार जरी आला तरी सामन्याचं समीकरण बदलू शकतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेट पुढे घ्यायचं. दांडी गोल. क्या बात है, क्या बात है. दांडी गोल. 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती सहज दांडी गोल. नवलादेवीचा संघ थोडासा माघारी परतताना पाहायला मिळतोय. थोडंसं पिछाडीवरती पडलाय नवलादेवीचा संघ. आता मात्र गणित थोडंसं कठीण या ठिकाणी पाहायला मिळत आहे कारण 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 143. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. भन्नाट वेग पाहायला मिळतोय आणि दांडी गोल. ज्या वेळी दांडी गोल होते त्या वेळी भन्नाट वेग पाहायला मिळतो गोलंदाजाचा.
143 नंबरची जर्सी परिधान केलेला रोशन आपल्याला पाहायला मिळालाय आणि 2 वेळा त्यानं समोरच्या खेळाडूची दांडी गोल केली आहे. स्ट्राईकला असेल वैभव, काय कामगिरी करतो आपल्या संघासाठी, मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय मिड ऑफच्या दिशेला आणि 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 धावांसाठी प्रयत्न होता. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या धावफलकावरती होते 5 चेंडू, धावसंख्या 5. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. अजूनही आपल्याकडे 1 षटक बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये चमत्कार होतो. क्रिकेटमध्ये आपण अनेक चमत्कार पाहिले आहेत, परंतु त्यासाठी प्रयत्नाची जोड हवी. आपण प्रयत्न करणं गरजेचे आहात. प्रयत्न केले तर निश्चितपणे यश मिळेल. हे देखील आपण प्रयत्न पाहतोय. स्ट्राईक ठेवला आपल्याकडे वैभव, चांगला बॅटर आहे वैभव, चांगली कामगिरी करू शकतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 6. 6-16 असं समीकरण. नवलादेवी टायगर्स आपल्याला या ठिकाणी जर विजय हवा असेल तर 6 चेंडू आणि 16 धावा हे समीकरण आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. या 6 चेंडूमध्ये एक जरी आपण षटकार लगावलात तरी आपण मॅच मध्ये या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकता. वैभव हा बॅटर आहे, चांगली कामगिरी करू शकतो, मोठा फटका खेळू शकतो. एक चौकार जरी आला तरी देखील आपण कमबॅक करू शकता. पुनरागमन क्रिकेटमध्ये नवीन नाहीये आणि अनेक इतिहास रचले जातात या क्रिकेटच्या मैदानात. आपण देखील या 6-16चा प्रयत्न करू शकता. जर्सी नंबर 7 हितेश गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. चला स्पीडअप करा हितेश. 6-16 समीकरण आहे. वेळेचं बंधन आहे आपल्याकडे, मी सातत्याने सांगतोय वेळेचं बंधन आपल्याकडे आहे, त्यामुळे थोडं स्पीडअप करा. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. क्या बात आहे, चेंडू उशीर घेऊन जातोय. 5-16 असं समीकरण. हितेश अनुभवी खेळाडू असेल, अनुभव आपला या ठिकाणी दाखवताना एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं आपण म्हणतो कायम. अनुभव हा क्रिकेट विश्वामध्ये आणि अनेक क्षेत्रांमध्ये कायम आपल्याला महत्वाचा ठरत असतो. दुसरा चेंडू ओव्हर द विकेट. क्या बात आहे, मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतो खेळाडू, त्याच्या खाली जातोय परंतु 2 धावा या ठिकाणी मिळतील, परंतु माघारी परततोय. क्या बात आहे, कमालीचा थ्रो देखील पाहायला मिळतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. जवळजवळ आपली हार समोर दिसते नवलादेवी टायगर्स या संघाला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये, कारण का 4 चेंडू आणि विजयासाठी हवे आहेत तब्बल 15 धावा. पुन्हा एकदा हितेश गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेट, मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय. चौकार. क्या बात आहे, चौकार आलाय. 7+4 11 धावा धाव फलकावरती. 3 चेंडू धावसंख्या 11. 3-11 असं समीकरण पुन्हा एकदा येऊन ठेपलंय. हा चेंडू खूप महत्वाचा आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून, कारण या संघावरती या चेंडूवरती जर षटकार आला तर क्रिकेटचं समीकरण आपण जसं म्हणतो कायम बदलत असतं, तसं या सामन्याचं देखील समीकरण बदलेल. महत्वाचा चेंडू, मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी 2 धावांसाठी प्रयत्न असेल. 2 धावांचा प्रयत्न. 2-9 असं समीकरण. नवलादेवी टायगर्स या संघाला विजयासाठी 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता असेल. विजय आणि प्रदीप 11चा संघ यांनी पहिल्या सामन्यामध्ये चांगली खेळी केली होती आणि सातत्याने ते आपलं सातत्य टिकवताना या ठिकाणी आपण पाहिलं. 2-9 असं समीकरण जवळजवळ अशक्य असं समीकरण वाटतंय, परंतु या ठिकाणी 1 धाव मिळेल. 1 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता असेल. खर तर या ठिकाणी मला म्हणावं असं वाटतंय, पराभवानं माणूस संपत नाही, प्रयत्न करतो तेव्हा तो संपतो आणि आपण शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न करणं ही आपली गरज आहे. जर इकडे आपण
या ठिकाणी 2 धावा आपल्याला मिळू शकल्या असतात, अशी मिसफील्ड झाली होती. शेवटचा चेंडू असेल, स्ट्राईकला असेल वैभव. क्या बात आहे, अभिनंदन विजय आणि प्रदीप इलेव्हन या संघाचं. आणि नवनादेवी टायगर्स या संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. यानंतर समालोचन कक्षामध्ये मी विनंती करतो माझे सहाय्यक समालोचक